तर नमस्कार मित्रांनो, संदीप वाकचुरे युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज तुमची वहिनी भूमिका आणि मी चाललेलो आहे तुमची वहिनी भूमिका बाहेर. बाहेर नाही, आम्ही मुंबईला चाललोय. हा, मुंबईला कशाला चाललोय? तर आम्ही मुंबईला चाललोय म्हणजे असं 2 कारण आहेत स्पेसिफिक. आईला बघायला, आई आजारी आहे माझी, तिला बघायला. आणि मी मागच्या वेळेस सांगितलं होतं जसं की मी डॉक्टरकडे गेले होते, परत एकदा मला चेकअप साठी त्या डॉक्टरकडे जायचंय. हा, आणि त्या डॉक्टरांनी बोलवलं आहे भूमिका आज नाही, उद्या आज नाही, उद्या बोलवले. म्हणजे उद्या आज तारीख चाललोय ना, तर मग उद्या तारीख आहे. उद्या दोन्ही कारण, दोन्ही सोबतच जायचंय आम्हाला. तिकडे पण जायचं, इकडे पण जायचं. तर काय म्हणते भूमिका? बाकी सुंदर दिसते आज. आज लय लवकर उठलो. किती वाजता उठवलं मी? 6 वाजता. 6 वाजता उठवलं आहे ना. बघले ते लागलं कुठे अवघडच आहे. आवाज ऐकला नाही तुम्ही? आवर भूमी, सगळे कपडे इकडे भरले. भरले काय? कुठे बाहेर बॅग आहे. तर मी, मम्मी आणि हे आम्ही 3 जण चाललोय. भूमी तिकडेच थांबणार आहे. मी थोडे दिवसच थांबणार थोडे आहे दिवस तिथे. थांबणार आहे तिकडं. मम्मीला बरं वाटत नाही ना, म्हणून तिकडे थांबणार थोडे दिवस. मागच्या वेळेस थांबलो होतो, मागच्या वेळेस आम्ही आलो नाही का. 2 दिवसच थांबलो. यांनी मला बळच आणलं. बळच नाही आणल्या, काम होतं इकडं थोडं. बळच नुसतं बळच करती. दुसरं काय येतं तुला? काहीच नाही, हा, काहीच नाही. माई ड्रेपरी कशी पाहिली ना तू? डायरेक्ट झागा मगान मला बघा. माझी ड्रेपरी बघितली का? हा, आता ड्रेपरीचा काय फायदा नाही राहिला. काय आता ड्रेपर सुटायला लागले. मग भूमी, तू गाडीत आज मागं बसायचं. ओके. आणि आमच्या सोबत आहे मम्मीला पण यायचं. काय भूमी, काय करते आता? पैसे नको काढू द्या, तुम्हाला पैसे नको दे भूमे. एवढे पैसे नाही लागत मला भूमे, एवढे पैसे नको. कपाट उचकू राहिले नाही का भूमे? एवढे पैसे नाही नको. देतात. बघा काय घेतलं माहिती की मी आता? ही चादर. काय तुम्ही चादर काय बरं घेतली तू? घेते मी. कुठेही जात असताना चादर माझी सोबतच असते. का असती सांग बरं? मला झोपायचं असतं. झोप आणि आम्ही काय लाल महिना घेऊन चाललोय, त्यामुळं कसं निवांत. लाल मांजर घेऊन चाललोय आम्ही, निवांत झोपता येईल. बाई, मांजर महिना काय आहे ही? कोणती मांजर महिना नाही, लाल मांजरच आहे, महिना नाही. अच्छा, तर मला कसं झोपता येईल छान म्हणून मी चादर घेते. हा, मग मी ही चादर नेहमी धुवून कपड्यात ठेवून देते, कुठे प्रवासाला जाताना घेऊन जाण्यासाठी. बर्थडेचा टॅग अजून काढला नाही तिने. कारण बर्थडे रोज वाटला पाहिजे ना माझा बर्थडे. हा, तुझा बर्थडे रोज वाटला मी तर पाहिजे. म्हणलं होतं ते फुगे फोडू नका, पण यांनी फोडले. अहो, ते वरती फुगे लावले होते, तेलाची गट्टे तसायचे नाही का. ते फुगे लावले असते, रात्रीतून फुटले असते. ही बाई म्हणली असती नाही का, ही अशी जोरात थाट फुटत जातील. ती कशी रात्रीतून हे करती. काय बोलतो? अगं बघा भित्रे, ते फुगे फुटल्यानंतर तू ओरडणार नाही का? नाही ओरडणार. अगं साधी काय, इथं मी कडी उघडून आल्यानंतर तुला भीती वाटती बाथरूमला गेल्यावर. चला आता, उशीर झालाय. नाही, आवर पटकन. तुझं सगळं आवडलंय घेतलं का? माझं, घेतलंय. हा, घेतलंय. अजून काय राहिलं घ्यायचं? नाही ना. चला, तर फायनली आम्ही पोचलेलो आहे आता समृद्धी महामार्गावरती. म्हणजे उतरत आलो नाही का, डायरेक्ट समृद्धी महामार्ग एंड झालेला आहे. काय का भूमी, काय खाते? आणि एवढा वेळ हे विसरले होते व्हिडिओ काढायची. हा, विसरलो होतो. नाही, मी गाडी चालवत होतो आणि ही बाई चांगली मस्त झोपली होती. बघा, इथं पोचलोय आम्ही आता. भूमी, काय खाती? कॅडबरी मला यांनी संगमनेर मध्ये घेतली होती, हा, पण मी विसरले खायची. काय का नाही? आता मला लक्षात आलं. हा, इथं बघा. तरीचा असं डायरेक्ट खीर झाली. तुला म्हणलं होतं ना मगाशीच खाऊन घे करून. आता खाते ना. आता खाते. चला आता आम्ही निघतो आता इथून. तर आम्ही आता पोचलेलो आहे कल्याण मध्ये खूप वेळानंतर. किती वेळ झाला हो? 2.5 तास. 2.5 तासांनी आम्ही कल्याण मध्ये पोचलोय. म्हणजे अजून घरी पोचलेलो नाहीये. आता आम्ही आहे कोणगाव मध्ये, अजून चाललोय घरी. आम्ही राहतो खडकपाड्याला, आता कोणगाव मध्ये. तर मम्मी झोपल्या होत्या, मम्मी आता उठल्या. झोपल्या म्हणजे फोन बघत झोपल्या होत्या, अशा झोपल्या नव्हत्या. मम्मीला गाडी द्यायला झोप नाही येत. हा काय येत नाही माहिती का? का? कारण की मम्मीचं म्हणणं काय आहे, अजून पोरं लहान आहे, व्यवस्थित चालवते का नाही माहित नाही. नाही असं काही नाही. ते सर, पण मला झोपायची सवय नाही, त्याच्यामुळे मी झोपले नाहीये. मम्मी कधी झोपतच नाही त्यामुळे. आणि मी झोपले होते, हे मला टोमना मारून राहिले, ते मला माहिती आहे मी झोपले होते. हा, तो घेते झोप. मी कितीतरी वेळ जागी होते,
मग झोपलेले मी. आता घरी पोहोचल्यावर नाही झोपणार परत. मला आल्याला अशी चाळीस येते नाही का भूमी आलं काढल्या मग तसं माहेर आल्यावर खुशी होते ना जराशी. मी भले 10 वेळा काही येईना महिन्यातून, पण तरी एक खुशी होते का तिथे जन्माला येतं ना तिथली खुशीच वेगळी असते. हे प्रत्येक लेडीजला माहिती आहे. आता मी का होईना माझ्या आईच्या घरी गेल्यानंतर मी खूप खुश होते. जशी मी राजासारखी राणी अशी असं माझं जीवन भेटतं. पण काय करायचं तिथे जाऊन पण आपल्यालाच करायचं असतं. तरी पण ती खुशीच असते. तरी पण खुशी खुशी वेगळीच असते. किती काम जरी करायला लागलं तरी मम्मीच्या घरी आले किती भारी असं होतं. तुम्हाला कसं भारी वाटतं? लय गर्दी बाबा. तुम्हाला कुणाच्या घरी जायचं नाहीये, कळलं का? तुम्हाला घरी आणले तुम्ही गेले नाहीये कोणाच्या घरी. जाऊ कोणाच्या घरी नका जाऊ हो. मी आता तर मला असंच खुशी झाली. आता आणखीन खुशी होईल मम्मीला भेटल्यावर. मम्मी कधी भेटते आता 15 दिवसापूर्वीच भेटले तरी पण परत खुशी होते. सारखं भेटतो. खुशी लय होती तिला. तर ही तर साड्यांची दुकान आहे, घ्यायचं काय का साडी? तुला हा तुला आहे ना साड्या बस झाल्या. मला घ्या, मम्मींना घ्या. मग जातो नाही आपण. नक्की हा खरंच घेणार आहे? व्हिडिओ रेकॉर्ड झालाय बर का? ठीक आहे चालेल. टाकू काय साड्या करते भूमी. नक्की ना? साड्या घेऊनच टाकतो तुला. बरं ठीक आहे चला. आता मला साडी नको, आता मला भूक लागली. मला काहीतरी खायचंय. मी कॅडबरी खाल्ली, मला किती भूक लागली माहितीये. मी घरून जेवून निघले होते. मम्मींना सुद्धा भूक लागली असणार आहे. चांगलं भात भाजी काढली बाईने, तर लगेच भूक लागली. चपाती पण मला खाल्ली? नाही भूक लागली अजून. नाही लागली नाही. तरी मम्मींनी चहा चपातीच खाल्ली होती. मी तरी भाजी चपाती भात सगळं खाल्लं होतं मी आणि यांनी. आणि मग तेव्हा आम्ही निघलो होतो. मला 10 सर्दीमुळे वाजता. भूक बीक काही समजत नाही. मला हा. सर्दी झाली ना, मम्मींना वर्षानंतर सर्दी. सर्दी झाली. मम्मींना जवळपास 3 दिवस झाले सर्दी झालेली आहे. त्यामुळे मम्मी खूप आजारी आहेत. तरी आज ठीक आहेत मम्मी. इंजेक्शन घेतलं होतं परवा दिवशी, तेव्हापासून थोडंसं बरं वाटलं. आज परत थोडीशी तब्येत खराब आहे. आता प्रवास झालेला आहे. सर्दी नाकामध्ये आग होती जास्त. प्रवास मम्मी म्हणत्या का ना, मला विचारते सर्दी नाकात आग होती का? मला नाही होत कधी. तर झाली मला. कारण की तुम्हाला सांगू का, मला वर्षानंतर सर्दी होत असते म्हणून मला त्याची माहितीच नाही. मला आठवतच नाही सर्दीने काय काय त्रास होतो. वर्षानंतर झाली? हा, जेव्हा माझं घराचं काम चालू होतं ना तेव्हा मला सर्दी तुझ्यासारखे झाली. शेपणे नाही आम्ही. आम्हाला सर्दी एकदाच होती. मला पण एकदाच होते. फक्त मला एवढंच प्रॉब्लेम आहे बाई. तोडलं होतं भूमीने थंड पाणी पिलं तर खोकला येणार, सर्दी होणार. भूमीचं हे प्रॉब्लेम लई आहे. पण आता सध्या थोडे कमी झाले. म्हणजे ना मला लवकर होत नाही, पण लागलं का लवकर जात नाही असं होतं ना मम्मी. खोकत बसती मग ती. मग पण आता दोन तिला असे महिने. आजार नाहीये. हा, पण सरांनी घेऊन गेले ते. आता मी एकदम ओके, ठणठणीत बरी आहे मी आता. तर आता मम्मीकडे जायचंय मला. बस कुठे चालली? दवाखान्यात. आवरलं तू सगळं? किती उशीर केला तू? होत असतो उशीर. तर बघा समजून घ्यावा जरा. तू काल आल्यानंतर व्हिडिओ का बरं नाही काढला? मी थकलो होतो. तू काय करत होती? मी पण थकले होते. हा, मी थकलो म्हणजे लगेच तू थकली ना. हे जाळी करत होते. का साहेब कसं बघ कसं आहे? कसं हे ग जॉन बनेगा डॉन काय. हा अरे तुला पायाची घडी घालते ती का? मग आवर ना. फाईल घे. चला ना, हाय आतमध्ये. फाईल घे. आज काय म्हणतील काय माहिती डॉक्टर. काल तर आल्याला जायचं होतं पण थकलो होतो मी. आता म्हणतील काहीतरी. हा म्हणतील काहीतरी. चला चला लगेच.